नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचं समोर आलंय। जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी हा महिलांचा लैंगिक मानसिक छळ करत असल्याची तक्रार विशाखा समितीकडे प्राप्त झाली आहे। 1-2 नव्हे तर चक्क 30 महिलांनी या अधिकाराविरोधात तक्रार केली आहे। पाहूया। नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ। 30 महिलांची अधिकाराविरोधात तक्रार। अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी। नाशिकच्या जिल्हा परिषदेत महिला सीईओ असताना देखील महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा प्रकार समोर आलाय। जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार विशाखा समितीकडे प्राप्त झाली। 30 कर्मचारी महिलांनी या नराधम अधिकाऱ्याची तक्रार केली आहे। दरम्यान चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। 2 दिवसांमध्ये आयसी कमिटीचा रिपोर्ट हा तयार होईल आणि हा आयसी कमिटीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर हा संबंधित पोलीस विभागाकडे कारवाईसाठी दिला जाईल। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करूच। 2 दिवसांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील। कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल। नाशिकमध्ये जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी 30 महिलांचा छळ लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार ही दिलेली आहे आणि त्या तक्रारीवरनं विशाखा समितीकडे अहवाल गेलेला आहे। मुळामध्ये जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याच्या विरोधात या ज्या काही 30 तक्रारी आहेत त्याच्यात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा अधिकारी वर्षानुवर्ष तिथे कसा काय राहू शकला, त्याला कोणाचं पाठबळ होतं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। महिला अब्रूला घाबरतात, मात्र एका महिलेने केलेल्या धाडसामुळे हा सगळा प्रकार समोर आलाय। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंतांनी केली आहे। कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे ना। असे अनेक अधिकारी एसटी महामंडळात पण सापडतील तुम्हाला। त्या अनुकंपा तत्वावरच्या संदर्भातला जेव्हा विषय येतो तेव्हा असे अनेक, पण काय होतं, अब्रूला घाबरून लोक तक्रारी करत नाहीत। आता कोणीतरी एका महिन्याने धारिष्ट्य केलं म्हणून इतर जणी आल्या, ते किती वाईट आहे सांगा। हे महाराष्ट्राला भूषण आहे का? हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का? त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ताबडतोब। महिला कर्मचाऱ्यांकडून पुराव्यासह अधिकाऱ्याची तक्रार करण्यात आली। दरम्यान जिल्हा परिषदेच्या सीईओ देखील रजेवर आहे। तर दुसरीकडे या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। तर या प्रकरणाची आयसी कमिटी माहिती घेत असून 2 दिवसात या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे आणि हा अहवाल आल्यानंतरच दोषींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।